सांगू राहते अगदी संसाराचा निस्ता विका नाही ग. अगं कुठं लग्न करून बसले असं झालंय. लग्न व्हायच्या अगोदर काय तिथं स्वप्न दाखवली. माझी मुंबईला रूम आहे, माझं असं काम आहे, माझं अमुक आहे तमुक आहे. ए बाई पण आम्ही कोणी सांगितलं होतं तुला लग्न करायला? अगं ते झालं. आता मेला रोज दारू पितो आणि लय मला मारतो. काय करू, संसाराचा निस्ता विका आहे. अगं चिकन्या पोरीचा हात त्याला पण आहे. गोवा मटका खाणारच पाहिजे त्यांना. हे जेवढे हसले ना तेवढे चांगले मुलगे आहे. ज्याची जळते त्यालाच कळते म्हणून ते हसले. अगं हे बाई मग पुढे काय झालं तुझं? अगं काय सांगू, निसताना संसाराचा गोळा कंटाळा. अगं सकाळी माझा कारभारी ना जरा दारू पितो, जरा गटारातनं पडतो, पण कामाला जातो. त्याच्यात माझी 2 पोरं, त्यांना जातात शाळेत, त्यांना द्यायला लागतो डबा. आणि सासू माझी जागेवर मेलीचं पोट पण बसून राहत नाही. अहो सकाळी एकदा 4 वाजता उठल ना, संध्याकाळी 5 वाजता तिला चहा बटर देपर्यंत पोट काय बंदच राहायचं मी. हो बघितलं काय? अगं बघितलं काय? हिला 2 पोरं आहे. कोण म्हणे हिला 2 पोरांची आहेस? माझी बॉडी ना मी मेंटेन केलेली स्टील बॉडी माझी. आमच्याकडे असं नसतं. ताडी मडी स्टील बॉडी. अगं माझं कसं माहिती का, दिसत असले बारीक ना तरी आहे अजून सरलीतात. दिसत असले बारीक तरी आहे अजून सरलीतात. आणि माझ्या नादाला लागेल ना त्याची लावेल चांगली. अजून काय हौस पिटलेली नाही. गोवा उलटा दारूला पिणारा नवरा भेटला तरी म्हणजे अजून भल्याची वाट लागली. चीत वाट लावतो त्याचं काय? हिला ओळखलंस का? ही कोण ग? बाई मी हा काय बॉर्डरची विकासा काय ऑर्डरची पिपाशा. विकासा विकासा अच्छा विकाशा. चांगलाच विकास झालेला दिसतोय हो. झालेला नाही म्हणून ना नट्टे मुरट्टे एका गळ्यात लोणलं पडते. मग समजत तुला नाही. घ्यायचंय का आता? अगं ज्याचं आधी सांगितलं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. जळून जळून खान झाली मग ती. हो अगं आणि ही बघ कोण? अगं पुढे अशी नाचतेस ना तू. अगं ही तर मागलीवाडीची पोरगी दिसते. अगं हा ते शेवंताची सून होणार आहे ती शांता. शांत आहे. आणि हे काय नवीन? काय गं? हे काय टणक 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 टणक. आणि बाई, काय तुला म्हणते कसं सगळं? माहिती नाही का? एवढी मुरडते. जास्त मोजू नको. जाता जाता बाम गावाला लागेल. अगं राधे मी काय बोलते, अगं साऱ्या तुम्ही पोरी पटापट निघाला. हा चंद्रीची तुम्हाला आठवण नाही आली. आता इथं आला म्हणून आवाज दिला तुम्हाला. काय करणार बाई? प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणार थोडी आहे चल बाई. अगं आणि तुम्ही जाता मथुरीच्या घरी. मला त्यात टाइमच नसतो. घरातलं सगळं आवरायला लागतं, त्याच्यानंतर बाहेर येणार आणि नाही आले तर परत आणि म्हणणार चंद्राला 2 पोरांची आईस आहे ना. तिसऱ्यावर प्रगती आहे. अगं एक पोरीनो आपण बाजारी जायचे म्हणतोय खरं पण आपल्याला रस्त्याची माहिती नाही. अगं ते पण आता करायचं तरी काय? हे तुला माहिती आहे का ग? मला माहिती आहे. मग सांग ना. ठीक आहे. मावशीला हाक मारते मी. वरचाळीची एक मावशी आहे. तिला हाक मारते. ती आली. अगं बाई ती खेळली. अगं नुसती भांड्यात सुटते. तिला नाही अजिबात जरा काय सांगायला गेलीस ना भस्कर अंगावर येते. तू काय कमी आहे काय भांडायला? हा मी काय ऐकते बाई तिची शेजारी म्हणून तशी. बाई, ती मावशी आहे ना तुझ्या शेजारची. तिचं तुला एक स्टोरी सांगते बघ. काय गं? खालच्या वाडीत जेव्हा साखरपुडा होता तेव्हा मी पण गेले होते बघ. ती गावकऱ्याची बायको. बरोबर. गावकऱ्याची बायको म्हटल्यानंतर पुढाकार घेणारच ना. बरोबर. गेली थांबाय नाचत अगदी गेली आणि तिच्या हातात दिला माईक. तिला गाणी म्हणायची सवय. तर तिने गाणं पण घेतलं आणि साखरपुड्याचं. आणि ती जी साखरपुड्याला पाहुणी आली होती ती माझ्याच गावची वागडची. होय का? तिला वागडची पाहुणी आहे ती काय माहिती नाही. गाण्याला बरोबर तिला आठवलं. तर गाणं कसं घेतलं? कसं? कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन. आता तुला माहिती नाही वागडची पाहुणी आहे ती. ती तिथं बसली. मी बोलला ना वागडगावचं पावन वागडगावचं पावन वागडगावचं पावन. तशी तिला काय धंदा तो काय माहिती नाही. माहीत टाकला आणि घरात पडला. अगं तिचं ठिकाण येते काय? करवली जर तुला माहिती आता खाद्यावर पदार्थ आहे. तिथं पडू का तिथं पडू? याशिवाय तर काही येतच नाही बघा देवा. बरे पण घेते ती घेते. पुढे बोलाय नको काय तो. नाही तर काय मी पण बाहेरून घेत आहे. आता मला कुठे
आणि आता तुझं काय जाऊ दे करायचं? बाई, बाजारात चला, मी चल, आलो. उशीर होतोय, तुम्ही चल, आपल्या चल. घरात एकमेकीशी बोलत बसा. तुला सांगितलं मावशीला आपण जे काय काढले गोवागरची आणि पाहुणी त्या सगळ्यांच्या घरातले म्हातारे मेले आहेत. लग्न झाले ना की तुला पोराला सांगते. तुझी काय माहिती? तू सांग. पोराला इष्टात आले चालेल ना? म्हाताऱ्याचा नंबर माझ्यावर झाले. भेटा. मावशी हाकणार पहिली. अगं मावशी, अगं मावशी. अगं, बाबा, हिला काय आवड? काय बोलतेस काय काय बोलली काय म्हणाली? बघितलं मंडळी ही बहिणीची कैरी घेऊन मला बाजाराला जायचं तूच म्हणून काय सांभाळ. एक म्हणते हळू मावशी हळू मावशी ए बाई तूच आवाज दे तुला जमणार आहे का बघ ते आवाज दिला ना तर दिला. खेळते, अगं, हे खेळते. तू तिला खेळडी बनणार तर ती काय तुझं हे करणार आहे अगं, आता तिचं वय झालं, पिकलं पान कधी घेऊन सांग. ती आल्यावर म्हणजे सात पुराणा करेल मी काय कमी आहे होय? बघूया आता. अगं मावशी अगं ए मावशी अगं आमच्या मुलींचा विचार बाजारी जायचा ठरलाय आता हिचं बारावं नवरा मेला की काय हिचा ए मावशी अगं असं कसं चालणार आमचं काय अचानक ठरलं काट्याकुट्याची वाट गाड्या दुपातून आपण बाजाराला जायचं झालं शिवाय आपल्या बाजाराला भाव तरी आहे का अगं त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे पण तुला यायला उशीर का झाला बरं अगं ते हो, मावशी, यायला उशीर का झाला? अगं या सरकारने लाडकी बहीण ही योजना काढली खरी हो गं. पण अगं त्या लाडक्या बहिणीला तो लाभ मिळतोय का हल्ली बघ ना जे पैसे अकाउंटमध्ये यायचे होते ते पण बंद झाले अगं, गेल्या महिन्याचे माझे पैसे आले बघा. अगं तुमचा भाव 1500 देईलच कसा हे सगळं 1500 रुपये दर महिन्याला घेते भावाला दिलं कशाला तुम्हाला अगं हे सगळं 1500 रुपयात कसं येणार अगं सोनं लाखाच्या वर गेलं आणि 1500 रुपयात अगं जो गॅस 500 रुपयात मिळायचा तो आता 1500 रुपये झाला अगं तुमचा भाव बोललाय तुम्हाला लखपती बनवणार आणि भावांना त्यांच्या भावजींना कंगालपती बनवणार आहे अगं भाऊ आपल्याला उल्लू बनवतोय अगं आपल्याला 1500 रुपये देतोय खरं पण सगळ्या याच्यावरती किती भाव वाढवला बघ अगं भाव उल्लू बनवतोय हे तुम्हाला आता लक्षात आलं 1500 घेताना नाही लक्षात आलं अगं काय काय बोलली 1500 किती मी पावडलं ना ते नाही सांगत. आणि सकाळकडनं रांगा उभी राहिल्या तर दुपारपर्यंत तिचा काही नंबर येतो तरी उभी राहिली. आणि तुझा कार्यक्रम असला ना मावशीला सांगितलं मावशी जरा इथे हे कर मला काय लावायचं नाही मी काय करायची नाही अशी जवळ लागली. भावकीतली कामं पडली की माझी कामवाडी दुखतायत ते कशी गावगाडी पडते ना त्या गावगाडीचा द्वारा मोठा. अगं या 1500 रुपये देतोय खरं पण या राज्यात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का अगं हे कुठे बलात्कार कुठे अत्याचार हे तर घडतच आहे रोज नवीन नवीन टीव्हीवर बघितलं नवीन नवीन बातम्या येतात त्यापेक्षा 1500 रुपये देण्यापेक्षा आया बहिणींची सुरक्षिततेचं काहीतरी योजना आखली पाहिजे हे तरी सरकारला सुचलं पाहिजे ना आता हे कधी सुचतंय 1500 रुपये यायचे बंद झाले ना तेव्हा यांना सुचतंय तेव्हा बोलले नाही पहिला हप्त्याला भाव कधी पैसा टाकतोय आणि मी कधी खर्च करते असं झालं अगं मावशी अच्छे दिन आएंगे माझाच कारभारी लग्न करून बसले आणि याला आता नुसतं रोज मारझोड करतो ग मी त्याला नुसता संसाराचा काय करू जोड करून करून हिचे काय हाल केलं बघ HKBT झालंय असू दे, असू दे. लय तुझं. अगं मावशी पण मी काय बोलते तुझ्या कारभारी तुला लगेच सोडला ना बरं आधी अगं सोडलं खरं ऐक अगं काय झालं माहितीये काय झालं अगं 1500 रुपये देतोय खरं पण आपल्याला आपण सुरक्षित आहोत का याच्या राज्यात अगं, हे मात्र खरं आहे आपण इथं महिला कोणीच सुरक्षित नाही बघ त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना आखल्या पाहिजे अगं योजना काय सरकार काय करणार शेवटी आपणच त्यांना धडा शिकवलं पाहिजे अशा या नरजमाना भर चौकात जिवंत टाळले पाहिजे तर हे बलात्कार अत्याचार बंद होतील मावशी एका दिवशी जरा म्हणाली का अगं मावशी काय झालं का तिला आता काय झालं तुला रडायला अगं राहते काय सांगू आता काय राहिलं अगं मला 11 मुलगे आहेत पण काय फायदा सांग मला
सुधीरला सांगितलं असतं की आमचीच टीम खेळणार. मावशी, 11 पोरांचं काय झालं ग तुझं? अगं 11 पोरं असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलगा लहान असतो तेव्हा बरं असतं ग. माझा बाबा, माझा सोन्या, आणि हे जर उद्या मोठे झाले ना तर कानात नुकसान. ए ही काय बोलते बघ, काय बोलते ग, मला कानात येऊन सांगते. अगं आपल्याला बोलत आली की धुवत आली. अगं आम्हाला बोलत आली की ढोलत आली. काय म्हणते बघ, तिचा कोण्या माझा आवाज आहे. विचारलं खरं, तुझं काय केलं? ही अशी मुली पडली घेऊन मला बाजारात जायला लागते. अगं आता मी असतो, माझा म्हातारा एका कोपऱ्यात असतो. मुलं लहान असतात तेव्हा माझा बाबा, माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुंगतात. आणि एकदा का लग्न झालं मग माझं सोनं कुठे आणि माझा पिलू कुठे. अगं कानात मुक्तात खरे, पण ते आता हगी झालंय ना, ते आलाय मग कुठलं असतं? माझं काय आपल्याला काय मला काय कुठं पाठवणार नाही. आणि आता कसं झालं, मला सानी टोमणे मारून दाखवत होती. अगं गाभऱ्यापर्यंत झालं काय अगं बघा. आईच्या बायकोच्या मेकअपसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला. पण आई वडिलांच्या औषधाचं एखादं पाकिट समज संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. अगं जर का कुठली वाईट गोष्ट घडली तर कुठून लांब, कुठली पण लांब असू दे, धावत पळत पडत झडत का होईना पण ती तिथे पोहोचणारच. आणि या मुलाला जर समजली ना तर पहिल्यांदा बायकोला विचारणार काय करायचं. बायको म्हणणार सांगा तयारी झाली असेल तर घ्या उतरून, आपण जाऊ 12व्याला. हे आता 11 नंतर ठीक आहे, अजून पण तुला चान्स आहे. मुलगी होय, विचार कर. अशी का हो? हसण्यावर घेऊ नका. आज हे माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे उद्या तुमच्या पण बाबतीत घडू शकतं. म्हणून सांगते लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. हो, मुलींना प्राधान्य द्या. मुली असतील तर देश सुरक्षित होईल. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे सर सारा घडायला आज एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. आज एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. अगं बाबाई खरं बोलली तू. म्हणून सांगते लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. खरं बोलली. मी काय म्हणतो ते मला समजतंय काय. अगं तिला नवीनच आणली आहे. अगं हो. अगं राधे, अगं आपलं बोलण्याचं काय काय माहितीये, आपल्याला बाजारात जायचं झालं पण घेतलं काय तर काय काढूच नाही. हे बघ, आम्ही सगळ्यांनी माल घेतलाय, पण तू एकीला विचार काय काय घेतलाय, ते तुला बरोबर सांगते. मावशी मी सांगू? मी सांगू. अगं, तू काय घेतलं? अगं मी काय सांगू, मी काय त्याने काय घेतलं? अगं राधे, अगं काय बोलतात ते पुस्तक. अगं, ती म्हणते ती सांगेल, ती म्हणते ती सांगेल. अगं मुलीनो, एकीने सांगा, तू पहिला सांग काय घेतलं. मावशी मला लाज वाटते गं. अगं मेली प्लास्टिक कशाला, काय घेतलं ते पटकन सांग. काय होतोय. मावशी मी घेतला बघ गाजराचा हलवा. अगं मावशी हलवा मध्ये ते हलवा. काय बोलते? त्या तोंडाला जरा आवाज घाल. अगं, तू काय बोललीस ग? अगं ती म्हणजे हलवा हलवा. अगं मावशी, ती बोलते हलवा घेतला, हलवा. म्हणजे गाजराचा हलवा हा. घेतला. मसाला वाजला. अगं तू काय घेतलं?
वय माझे लहान शृंगार केला चार. वय माझे लहान शृंगार केला चार. माझ्या मनात तिथे थंगाट टाक काय टाकले तुळशीचे तार. छान आहे घेतलं. चल हो माझे. अगं तू काय घेतलंस? मावशी मी की नाही विक्रीला खवा घेतलाय बघ खवा. काय घेतलाय? अगं खवा. खवा घेतलाय. हो ऐकलंत का? हिने विक्रीला घेतलाय खवा. हिने विक्रीला घेतलाय खवा. ज्यांना हवा त्याने मागून येऊन लावा. खऱ्यासाठी लाईन लावायला नको का? काय घेतलास? काय घेतलंस काय? हे काय म्हणते? दान म्हणजे दान. मग ती बोलते लोण्याचे गोळे घेतले गोळे. अगं नाही, नाक होते नाक. गोले घेतले गोले. नाक होते नाक. गोला म्हणजे काय घेतलंय? अगं तिला डोळ्याचे गोळे घेतलेत बघ. दोन्ही घेतलंय. चल हो मागे. आता सगळ्या झाल्या तीच बाकी आहे आता बघ. अगं तू काय घेतलं? मागे मी घेतला दूध. दूध. बहिणीला दूध घेतला. अरे बा, पैसा बोल ना. मी विचारलं तू कोणाचं घेतलं? तू म्हणतेस माझं. माझ्या बहिणीला दूध घेतला. अगं ये बाई तुला कळलं का ती काय बोलली? ती बोलली दूध घेतलंय माझ्या म्हशींचं घेतलंय. आता तिच्या काही मोठ्या त्या म्हशीमध्ये तिच्यात ना त्यांचं दूध घेतलंय तिने. मग चला आपण दोघी. बरं चल आली बरं. हॅलो मावशी सेवनच्याकडून मावशीसाठी शुभम जोई यांचं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. मावशी शुभम जोई. शुभमराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. शुभमराव ऐकताय ना? शुभमराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रशीद हो या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. अनिकेत मानसुरे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. अनिकेत. काचेच्या बशीत बदामी हलवा. आणि अनिकेतराव ऐकताय ना? काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो अनिकेतराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा. हो मनोज आणि माडी मोर्डेगाव यांच्याकडून खास करून त्या गवळणीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि मावशीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजाराम ठाकरे मुक्काम आंबाघाट साखरवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसांचे श्री सोनताई कृपेने केदारी मानसिक कलामंच मुंबई सदस्याकडून धन्यवाद. अगं, या बाजाराला जायला उशीर होतोय. चल बरं. तिला बघणारी भरपूर आहे. अगं तू काळजी करू नको. घाबरले. एवढ्या हातात पडली ती. मला वाटलं माहिती नाही की काही नाही. आता इथं माहिती पडलं की काय. अगं मावशी झालं तरी काय आहेस ना ठीक? अगं हो पाय मुरगळला म्हणून पडली. बरं आपण निघूया मग. आधी वेळ जायचं ना. अगं तुला काही छानसं गाणं येईल का? मावशी तुला येईल का गं? जुन्या गाणी त्यातलं काही म्हणू? अगं मी म्हणते तुम्हाला चालेल ना हो, आम्हाला मागं? चालेल. मग तर मी म्हणते का? या बघ मुलींनो, नाचू या. या गोतारा मागे उभी कोणाची कोण सुंदर ग. या गोतारा मागे उभी कोणाची कोण सुंदर मागे उभी कोणाची कोण सुंदर
पोहोचणार. अगं म्हणून तर तुला सांगितलं होतं माझ्या मेलीच्या म्हातारीचं असंच गाणं असणार. अगं मावशी आता मी म्हणते तू मागून धर. अगं मागून काय झालं? अगं गाणं तर म्हटलं. ती बोलते ताल दर ताल मागून. ए, राधे, तुम्ही पण या गं. हिला जरा या गं. सात पाच वराती वाडीला वाद, सात पाच वराती वाडीला वाद. सातपात पराती वाडीला भात, सातपात पराती वाडीला भात. तरी पण तरवली बसना नीट, तरी पण तरवली बसना नीट. तरी पण करवली बसना नीट, तरी पण करवली बसना नीट. भात खाते वरणाशी, भात खाते वरणाशी. भात घालते वर्णाची, भात घालते वर्णाची. आणि तोंड घासते धारणाशी, तोंड घासते धारणाशी. काय बोलले काय काय पंडिताचं काय लग्न लावायला आली तिथे? अगं नाही, मला तर सुचलं ते गाणं म्हटलं. मेली लग्नाचं गाणं म्हणते. अगं रात्रीचं गाणं आहे, आमचं गाणं. काय विचारायला गेली होती तू एवढं? अगं हाय म्हणली ती. काय म्हणली? हा तुला नाही कळायचं. अगं हाय म्हणली ती. हाय हाय होय होय कळेल तुला. तू बाजूला हो. हे तुमच्या दोघींचं पण गाणं नाव दे. माझं आता सुच म्हणणार आहे. बघा आम्हाला मीच म्हणते. चल मावशी निघूया आपण.